नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण मराठी व्याकरणाचे 82 च्या वर व्हिडिओ प्रत्येक टॉपिकचे चॅनलला अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील त्यांनी पहा। अगदी सोप्या भाषेमध्ये हे व्हिडिओ आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आहेत। तसेच या आपण सगळे आपले टॉपिक ऑलरेडी टाकलेले आहेत, परंतु काही टॉपिक मध्ये काही कन्सेप्ट असतात ज्याचं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं कायम राहतं आणि परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतात आणि याची अडचण राहू नये म्हणून जे कन्सेप्ट मला अवघड वाटतात ते आपण पुन्हा घेतोय। तर विशेषणाचा सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलला अपलोड केलाय, परंतु त्याच विशेषणामध्ये दर्शक विशेषण की हा एक प्रकार येतो। शिवाय सर्वनामाचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। सर्वनामामध्ये पण दर्शक सर्वनाम हे असतं। आता दर्शक सर्वनामावरूनच दर्शक विशेषण हा एक प्रकार आलेला आहे आणि ज्याच्यावर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं। सो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण याच्यामधला नेमका फरक कसा ओळखायचा आणि त्याची वाक्य कशी ओळखायची हेही समजेल। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आजचा व्हिडिओ आहे दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यांच्यातील फरक कसा ओळखायचा। तोही सोप्या भाषेमध्ये। व्हिडिओ स्किप केलं तर कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। तर आज बघूया आपण दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यांच्यातील फरक। आता बघा, इथं दोन वाक्य लिहिलेली आहेत। आता ह्या दोनच वाक्यांवरूनच नाही, अजून आहे। आपला हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, त्यामुळे पेशन्सने हा व्हिडिओ बघा, तुमच्या माहितीसाठीच आहे। जसं बघा, तो हुशार मुलगा आहे। आता हे वाक्य वाचलं आणि हे वाक्य वाचलं, फक्त ह्या दोन शब्दांची अदलाबदल केलेली आहे, मुलगा आणि हुशार। आणि याच्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की कुठलं वाक्य दर्शक सर्वनामाचं म्हणायचं आणि कोणतं वाक्य दर्शक विशेषणाचं। मुळात बाळांनो हे लक्षात घ्या, हा, ही, हे आणि तो, ती, ते ही काय आहेत? दर्शक सर्वनामा आहेत। दाखविण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामा आहेत। तर ही सर्वनामा आहेत आणि ही ज्या वाक्यांमध्ये वापरलेली असतात ते दर्शक सर्वनामाचे असतात। मात्र अशी आता याच्यामध्ये पण तो वापरलाय, इथे पण तो वापरलाय, परंतु ह्यातलं एक वाक्य दर्शक विशेषणाचं आहे आणि एक वाक्य दर्शक सर्वनामाचं आहे। मग नुसतं असं म्हणून चालेल का की ज्या वाक्यांमध्ये हा, ही, हे, तो, ती, ते हे वापरले ती सर्व वाक्य दर्शक सर्वनामाचे असतीलच असं नाही। त्यामुळे हा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे। तर आता बघा, तो हुशार मुलगा आहे। आता इथं मुलगा हे काय आहे? नाम आहे आणि मुलगा कसा आहे? हुशार आहे। हे त्याच्याविषयीचं काय आहे? विशेषण आहे। आता बघा, तो हे सर्वनाम म्हणजे जर सर्वनाम, आपण इथं तोच्या ऐवजी काय लिहूया? जर सर्वनाम आलेलं असेल प्लस त्यानंतर काय आलेलं असेल? विशेषण आलेलं असेल आणि प्लस त्यानंतर हे काय आलेलं असेल? नाम आलेलं असेल, तर ते उदाहरण दर्शक सर्वनामाचं असतं। कशाचं असणार? दर्शक सर्वनामाचं असणार आहे। आलं लक्षात? मग आता बघा, तो इथं हुशार हे काय आहे? विशेषण आहे ह्या मुलाविषयीचं आणि म्हणूनच हे वाक्य कशाचं येणार? दर्शक सर्वनामाचे येणार। सेम त्याच टाईप, हा रानटी हत्ती आहे, हा हे विषय दर्शक सर्वनाम आहे। आता हे वाक्य दर्शक सर्वनामाचं आहे का नाही हे बघायला पाहिजे। तर हत्ती हे काय? नाम आहे। हत्ती कसं आहे? तर रानटी आहे। रानटी हे विशेषण आहे। मग बघा, आता हा हे काय झालं? सर्वनाम झालं प्लस रानटी काय झालं? विशेषण झालं आणि त्यानंतर हत्ती आलं काय? नाम। मग वाक्य कशाचं असणार? दर्शक सर्वनामाचं असणार। म्हणजे नामाच्या अगोदर जर विशेषण दर्शवणारा शब्द असेल आणि त्याच्या पुढे हा, ही, हे, तो, ती, ते यापैकी सर्वनाम असेल। काय सांगितलं मी? नामाच्या पुढे जर विशेषण, त्या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जर शब्द नामाच्या पुढे असेल आणि त्याच्या अगोदर हा, ही, हे, तो, ती, ते यापैकी सर्वनाम असेल, तर ते वाक्य दर्शक सर्वनामाचं म्हणायचं आहे। आता बघा, तो मुलगा हुशार आहे असं वाक्य आहे। हा हत्ती रानटी आहे असं एक वाक्य आहे। आता हीच सेम वाक्य आहेत ती मी इथे लिहिले, त्याच्यामध्ये सुरुवातीला तो आहे आणि इथे हा आहे। आता बघा, इथे तो आणि हा, ही काय आहे? सर्वनाम आहे। त्यामुळे पहिल्यांदा काय आलं? सर्वनाम।
प्लस त्यानंतर मुलगा हे काय आहे, नाम आहे, नाम आहे. आणि मुलाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द नामानंतर गेलाय, म्हणजे नंतर काय आलं, हे जे विशेषण आहे ते नंतर गेलं, म्हणजे विशेषण नंतर असेल. तर हे वाक्य कशाचं म्हणायचं, दर्शक विशेषणाचं म्हणायचं. कशाचं म्हणायचं, विशेषणाचं म्हणायचं. तसंच इथे पण बघा, हा हे काय झालंय, सर्वनाम. हत्ती काय झालंय, नाम. रानटी हे काय झालं, विशेषण. म्हणजे हाही हे तोती ते ही जी दर्शक सर्वनामं आहेत, मूळची दर्शक सर्वनामं 6 आहेत, हाही हे तोती ते. मग हाही हे तोती ते असं आलेलं असेल आणि लगेचच जर नाम आलेलं असेल आणि त्यानंतर जर नामाविषयी माहिती व्यक्त करणारा शब्द आला असेल तर वाक्य हे कशामध्ये टाकायचं, दर्शक विशेषणामध्ये टाकायचं. त्यामुळे ही जी वाक्य आहेत 2, ही वाक्य दर्शक विशेषणाची आहेत. कशाची आहेत, दर्शक विशेषणाची. आणि ही जी 2 वाक्य आहेत ही दर्शक सर्वनामाची आहेत. दर्शक सर्वनामाची वाक्य आहेत. आता लक्षात काय ठेवायचं, जर हाही हे तोती ते असेल आणि त्याच्यानंतर मध्ये हा विशिष्ट नामाचं वर्णन करणारा शब्द, ज्याला आपण विशेषण असं म्हणतो, नामाचं वर्णन करणारा शब्द हाही हे तोती ते नंतर आला असेल तर वाक्य दर्शक सर्वनामामध्ये टाकायचं. आणि जर हाही हे तोती ते असेल आणि त्यानंतर लगेचच नाम आलं असेल तर ते वाक्य दर्शक विशेषणामध्ये टाकायचं. तर आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, या 4 वाक्यांपैकी कोणते वाक्य किंवा किती वाक्य ही दर्शक विशेषणाची आहेत. माझं क्वेश्चन काय आहे, या 4 वाक्यांपैकी किती वाक्य दर्शक विशेषणाचे आहेत. ती वाक्य मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहेत. पुढचे एक टाईपचं वाक्य बघूया, ज्याच्यामधलं दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषणाचं वाक्य कसं ओळखायचं. मगाशी सांगितलंय की दर्शक सर्वनाम कोणती आहेत, हा, ही, हे, तो, ती, ते. परंतु ज्या वाक्यांच्या पुढे हा, ही, हे, तो, ती, ते असतं ती सगळीच वाक्य दर्शक सर्वनामाचे असतीलच असं नाही, ती वाक्य दर्शक विशेषणाची पण असू शकतात. तर एक टाईप आपण अगोदर बघितलंय. आता दुसरं बघा की गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. आता या वाक्यामध्ये इथे ही आहे, या वाक्यामध्ये इथे ही आहे. आता ह्या वाक्यामध्ये इथं सुरुवातीला ही आले, बरोबर आहे. तर आता बघा, गंगा ही म्हणजे गंगा हे काय झालं, नाम आहे. म्हणजे इथं आधी काय आलं, नाम आलं. आणि नामाच्या नंतर हा, ही, हे, तो, ती, ते यापैकी काय आलं, सर्वनाम आलं. जर नामाच्या नंतर आलं असेल तर त्याला आपण कशामध्ये टाकणार, दर्शक सर्वनाम मध्ये टाकणार. त्यामुळं हे वाक्य कशाचं आहे, दर्शक सर्वनामाचं. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. सचिन हा चांगला खेळाडू आहे. त्यामुळं इथं नाम आलंय सुरुवातीला आणि नंतर हा, ही, हे आलंय तर आपण त्याला कशामध्ये टाकायचं आहे, दर्शक सर्वनामामध्ये टाकायचं आहे. मात्र इथं बघा, आता वाक्याच्या सुरुवातीला हा आणि ही आहे, मग गंगा नाम आलं आणि त्याच्या अगोदर ही, हे सर्वनाम आलं. म्हणजे आधी काय आलं, सर्वनाम आलं आणि नंतर काय आलं, नाम आलं. तर हे वाक्य दर्शक विशेषणामध्ये टाकायचं आहे. कशामध्ये टाकायचं, दर्शक विशेषणामध्ये. हे लक्षात आलेलं असावं. आता एक वाक्य मी देते, ते तुम्ही काय करायचं आहे, वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे ते ओळखायचं आहे आणि राहिलेल्या प्रकारमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. जसं बघा, हा रमेश प्रामाणिक मुलगा आहे. हा रमेश प्रामाणिक मुलगा आहे, हे वाक्य आहे. आता सुरुवातीला हा आलाय म्हणजे हे वाक्य 100% काय आहे, दर्शक विशेषणाचे आणि त्याच्यानंतर नाम आले म्हणून ते वाक्य दर्शक विशेषणाचे. आता हेच वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दर्शक सर्वनामाचं करून दाखवायचं आहे. अजून एक टाईप आहे ज्या टाईपची वाक्य असतात आणि आपल्याला दर्शक सर्वनाम की दर्शक विशेषण हे विचारलेलं असतं. अर्थात हे पुसल्याशिवाय मला दुसरं लिहिता येत नाही आणि लिहिल्याशिवाय पुढचं घेता येत नाही. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता पुढच्या पद्धतीचे वाक्य बघूया. जसं इथं वाक्य आहे बघा, ही माझी पिशवी आहे. आता हे थोडं वाक्य वेगळं आहे. या दोन्ही वाक्यांच्या पुढे हा, ही, हे, तो, ती, ते यापैकी दर्शक सर्वनामं आलेली आहेत.
मात्र सगळीच यातली वाक्य दर्शक सर्वनामाची किंवा दर्शक विशेषणाची नाहीत. मग कसं ओळखायचं? आता बघा, इथं ह्या वाक्यांमध्ये एक असतं की अशा टाईपच्या वाक्यांमध्ये षष्टी विभक्तीचा शब्द असतो. आता षष्टी विभक्तीचा शब्द कसं ओळखायचं? की एक तर षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, चे, चा, ची यापैकी. आता इथं बघा, इथं चा प्रत्यय आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये हा षष्टी विभक्तीचा शब्द आहे. शिवाय विभक्ती टेबलमध्ये नसणारे झा, झी, झे, झा हे प्रत्यय सुद्धा षष्टी विभक्तीचे आहेत. आणि हे प्रत्यय मी आणि तू या सर्वनामांना लागतात. त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं की म्हणजे जसं माझा, माझी, माझे, तुझा, तुझी, तुझे असे जर शब्द वाक्यामध्ये असतील तर ते षष्टी विभक्तीचे आहेत. जसं या वाक्यामध्ये माझी शब्द आहे षष्टी विभक्तीचा, इथं माझे शब्द आहे षष्टी विभक्तीचा, या वाक्यामध्ये पण माझे शब्द आहे षष्टी विभक्तीचा, इथं पण माझी शब्द आहे षष्टी विभक्तीचा. म्हणजे इथे एक डाऊट तुमचं क्लिअर झालं की षष्टी विभक्तीचा शब्द आहे. तर म्हणजे या वाक्यांमधला बदल काय आहे की या वाक्यांमध्ये हाही, हे, तोती, ते ही दर्शक सर्वनामं तर आहेत, परंतु याच बरोबर या वाक्यामध्ये षष्टी विभक्तीचेही शब्द आलेले आहेत आणि शिवाय नाम आहे. आता जर हाही, हे, तोती, ते यापैकी सर्वनाम पुढे असेल आणि षष्टी विभक्ती असणारा शब्द लगेचच आलेला असेल, जसं इथं माझी, आमचा, आमचे असे शब्द आलेले आहेत, तर हे जे शब्द आहेत म्हणजे माझी, आमचा, माझे हे शब्द आलेत आणि नाम नंतर आले, म्हणजे काय आलंय? पहिल्यांदा हाही, हे यापैकी सर्वनाम आलंय. सर्वनामानंतर काय झालंय? षष्टी विभक्तीचा शब्द असेल आणि त्यानंतर काय असेल? नाम असेल. तर हे वाक्य कशामध्ये टाकायचं? दर्शक सर्वनामामध्ये टाकायचं. कशामध्ये? दर्शक सर्वनामामध्ये टाकायचं. त्यामुळं ही सगळीची सगळी वाक्य दर्शक सर्वनामाची आहेत. आणि जर हाही, हे, तोती, ते यापैकी दर्शक सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला असतील आणि हे नाम लगेच आलेलं असेल, त्यानंतर बघा लगेच हाही, हे, तोती, ते नंतर नाम आलेलं असेल, हे काय झालं? सर्वनाम. सर्वनाम आणि त्यानंतर लगेच काय आलं? नाम आलं. तर अशी वाक्य दर्शक विशेषणामध्ये टाकायची. कशामध्ये? दर्शक विशेषणामध्ये. त्यामुळे ही 3 वाक्य दर्शक विशेषणामध्ये आले असतील. मग आजपासून आपण हे लेक्चरमध्ये दर्शक विशेषण आणि दर्शक सर्वनाम कसं ओळखायचं हे बघतोय. जर तुम्ही लेक्चर नीट बघितलं असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की हाही, हे, तोती, ते यापैकी काही असेल दर्शक सर्वनाम आणि त्यानंतर लगेचच नाम आलेलं असेल तर ते वाक्य दर्शक विशेषणामध्ये टाकायचं आहे. आलं लक्षात? तिकडं षष्टी विभक्तीचा शब्द असू नसू पण लक्षात काय ठेवायचं? हाही, हे, तोती, ते यापैकी दर्शक सर्वनाम असेल आणि त्यानंतर लगेचच जर नाम आलेलं असेल तर वाक्य दर्शक विशेषणामध्ये टाकायचं. एवढा पॉइंट लक्षात जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला दर्शक विशेषण आणि दर्शक सर्वनाम यातला फरक 100% कळेल. जर तुम्ही सीपी मुंबई असेल, पुणे शहर, पुणे ग्रामीण यांसारख्या परीक्षा देणार असाल, सिंधुदुर्ग, भंडारा, मीरा भाईंदर यांसारख्या परीक्षा देणार असाल तर या टाईपचे प्रश्न हँडल करणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी मराठी व्याकरणाचा एक विशिष्ट दर्जा मेंटेन केला जातो आणि त्यामुळं तुम्हाला मराठी व्याकरणातले कोणतेही प्रश्न टाकले तर आले पाहिजेत. आणि असं जर तुम्हाला मराठी व्याकरण नीट शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.